आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पंकजा मुंडेंनी त्यांच्या कार्यकाळात फक्त 745 शिक्षकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केली, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांमध्ये काल फोनवरून चर्चा, पवनचक्क्यांच्या मालकांना खंडणी प्रकरणी त्रास होत असल्याची पवारांची तक्रार। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप माहिती नाही। मंत्री आशिष शेलार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी सागरवर, सकाळी शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती। पालिकेत भाजप सोबत राज ठाकरेंनी युतीचे संकेत दिले होते, सूत्रांची माहिती। मंत्री आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। यासह मोहित कंबोज यांनीही राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती। मुंबई पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्ष, राज ठाकरेंच्या भेटीनंतर आशिष शेलार यांची संघाच्या वरिष्ठांसोबत गोपनीय बैठक, सूत्रांची माहिती। बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध मनसेचा वापर, मराठी माणसांची संघटना फोडण्यासाठी मनसेचा वापर होतो, संजय राऊतांचा आरोप। पालिका निवडणुकीआधी दादरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद, बॅनर काढल्यानं समाधान सरवणकर संतापले। हप्ते घेणाऱ्या आमदाराचा ऐकून कारवाई करता का, समाधान सरवणकर यांचा अधिकाऱ्यांना सवाल। शरद पवार गटाची आजच्या बैठकीनंतर उद्याही मुंबईत महत्त्वाची बैठक, बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार, प्रदेशाध्यक्षपदाबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता।